लागायला पाहिजे। ठीक आहे, आता एक महत्त्वाची बातमी येते, दुःखद बातमी आहे। महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले 2 जण जखमी झालेले आहेत। संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा हा दहशतवादी हल्ला झाला। या देशभरातून जम्मू काश्मीरमध्ये आलेले हे पर्यटक होते, त्यांना टार्गेट करण्यात आलं। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा झळ बसली आणि आज 2 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागलेत। महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। राहुल जोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, काय तपशील आहे? विलास, आतापर्यंत जर बघितलं तर पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू जो आहे तो झालाय। मात्र याच्याच मोठी झळ जी आहे ती अर्थात महाराष्ट्राला देखील बसली। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातून हजारो पर्यटक हे दरवर्षी काश्मीरमध्ये जात असतात आणि या हल्ल्यामध्ये याच दरम्यान 2 मृत्यू जे आहेत ते आतापर्यंत समोर आलेले। दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या 2 पर्यटकांचं नाव जे आहे ते आतापर्यंत समोर आले आणि यामुळेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू आणि काश्मीरच्या प्रशासनाच्या थेटपणे संपर्कात असून लवकरात लवकर जर कोणी जखमी असेल, जर कोणी तातडीचे उपचार जर कोणावर करायचे असतील तर त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या संबंधित प्रशासनाला दिल्या जात आहेत। एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असला तरी 1 जणाची प्रकृती जी आहे ती आता सुधारते आणि त्यांना तात्काळ महाराष्ट्रात एअर अँब्युलन्सनी रवाना करण्याचे प्रयत्न जे आहेत ते देखील सुरू आहेत। माणिक पटेल जे की पनवेलमधून आहेत, त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे आणि या दोघांनाही महाराष्ट्रात एअर अँब्युलन्सद्वारे आणण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील कळते। विलास, बरं, पण हे कुठले आहेत ज्यांचा मृत्यू झाला, ते पर्यटक कुठले आहेत त्याबद्दलचा काही माहिती मिळू शकली आहे राहुल? विलास, ज्या पद्धतीनं आता या गोष्टी समोर येत आहेत, पुण्यातील एक पर्यटक असल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ते समोर येते। मात्र पर्यटकांची नावं ज्या पद्धतीनं दिलीप डिसले आणि अतुल मोने यापैकी जी समोर आलेली आहेत त्यांची आतापर्यंत त्यांचे जे ऍड्रेस आहेत ते आता समोर आलेले नाहीयेत। मात्र ती देखील माहिती लवकरच महाराष्ट्र सीएम ऑफिस कडून देण्यात येईल। तुर्तास जखमींवर तातडीचे उपचार करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि प्रशासन अर्थातच जम्मू काश्मीर प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे एकमेकांच्या संपर्कात असून ज्या ठिकाणी हा हल्ला झाला काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिद्री यासोबतच महाराष्ट्रातील चीफ ऑफिसर यांच्या दोघांच्याही संपर्कात असून तात्काळ उपचार करणाऱ्यांवर जास्तीत जास्त भर दिला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी हालचाली दिल्या आहेत। अर्थात ज्यांचा